काकू बरं वाटतंय? मोठं घर आहे. कोणाचं घर आहे? आपलं. आपलं घर आहे. आपलं वेद, तू खरंच बरं केलं सरस्वती वहिनीने इकडे घेऊन आलास. सरस्वती वहिनी, कशा आहात तुम्ही? माझा ऋषी कुठे आहे? येतोय काकू, येतोय ऋषी. ऋषी इथे येणार आहे ना? हो हो हो, येणार आहे ना ऋषी येणार येणार. आई भूक लागली असेल ना तुला, खाऊन घे पोळ. हा ऋषी येणार. आई दादा येणार आहे, तोपर्यंत खाऊन घे ना. ऋषी आल्यावर हो ऐका ना, आता ऋषी येणार, त्याला जर कळलं की त्याच्याही उपाशी आहे, तिने काही खाल्लं नाही, त्याला कसं वाटेल? तो ऑफिस मधून आल्यावर जेवणार आहे आम्ही दोघं. हो हो, मग आता थोडस खाऊन घे ना. आई ऋषीला आवडते. ऋषी आल्यावर जेवतो. दादा आला की मी त्याला वाढणार आहे, तोपर्यंत खा. 2 घास खाता. ऋषी प्लीज आई. वाळवी लागणार आहे. या बाबाराव खोताच्या वाड्याला वाळवी लागणार आहे. तिकडे नावाची वाळवी. माझं सुख समाधान सगळ्याला वाळवी लागणार आहे. ऐश्वर्य संपत्ती सगळ्याला लागणार आहे वाळवी. खरं तर ना या कपाळ करंटीला घरात घ्यायलाच नको होतं. आणि आता तर त्या अमंगळ तिकडेची आई सुद्धा घुसली आहे वाड्यात. पण या दोघांना सुद्धा मी मारून टाकीन, बरबाद करून टाकीन मी. कोण आहे? कोण आहे? अरे बोला ना, कोण आहे? कोण रे गेलं? कोण होतं इथे? कोण? हे कोण आहेस तू? इथे कसा आलास? कोणी आणलं तुला इथे? हा, त्या तिकडीने आणलं ना तुला इथे? मी तुला जिवंत सोडणार नाही. बोल ना, कोण आहेस? मी तुला सोडणार नाही. बोल, कोण आहेस तू? मी तुला सोडणार नाही. त्या तिकडीने मी तुला मारून टाकीन मी तुला. सांग ना, कोण आहेस तू? मी तुला मारून टाकीन. बाबाराव खोत. कोण? पुढे येऊ नको, पुढे येऊ नको. स्वतःचा चेहरा बघ आरशात. वाघासारख्या डरकाळ्या फोडणारा तू माकडासारखा चेहरा झालाय आता. गरिबांवर अत्याचार करतोस. एखाद्या ताकदवर आला ना समोर तर जरा संध्यासारखा फाडून खाईल तुला. हे बघ, मी बाबाराव खोत आहे. बाबाराव खोत आहे मी. माझ्यापासून लांब राहायचं ना. ए त्याचा काही फायदा होणार नाही आता. जपून राहायचं. नलिनी नावाच्या दुधारी तलवारीवर तुझी मान आहे हे लक्षात ठेव. तिला वाड्याच्या बाहेर काढायला निघालास. त्याशी जेवढं वैर धरशील ना तितका अजून गाळात शिरशील. तिला संपवण्याऐवजी स्वतःला वाचवण्याचे मार्ग शोध, कारण दिवस कमी राहिलेत आता. लक्षात ठेव, बाबाराव खोत आहे मी. तुला सोडणार नाही.
हसू नकोस. तुला मारून टाकेन मी, हसू नकोस. मारून टाकेन मी तुला. हसू नकोस. पुन्हा जर माझ्या समोर आलीस ना, मारून टाकी. सोडणार ना. काय करता मारून टाकेन मी. जेव जाईल माझा. सोडा बाबाराव कोण. प्रमिला, तू सॉरी, मला माफ कर. आईच आराम करतो आता. ऋषीला बोलवा. हा का ऋषी तर आता येतोय. हा? येतोय, या. ये इथं. ऋषी ऑफिसला गेलाय. हो. आल्यावर जेवणार आहे. हो. मी वाटते त्याला. ऋषी येईल मग भेटते त्याला. हो, तो आला की उठवतो तुम्हाला. तुम्ही झोपा आता. मी झोपू. हो, झोप. ऋषी येईल ना. हो, ऋषी येईल. तो आला की त्याला भेटू. तोपर्यंत झोप. वेदनं खरंच खूप चांगलं केलं, वहिनीला इकडे घेऊन आला. नली, आता तुझी आई तुझ्या सोबत आहे इथे. त्यामुळे तुला वाड्यात एकटं वाटणार नाही आणि तिची काळजी तुला घेता येईल. बरोबर ना? बरं, उद्या सॉरी, उद्या अभ्यंग स्नान आहे. पहिली अंघोळ. नली, मगाशी सांगितलं तसं खोबरेल तेल उठणं लावून मस्त चोळून चोळून रगडून आंघोळ घाल. मान आहे तिचा आंघोळ घालायचं तुला. नाही, काही झालं तरी उद्या उठणं लावून आंघोळ करावी लागणार आहे. नली, अशी खचून जाऊ नकोस. हे बघ, वेदचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू त्याला त्याच्या आयुष्यामध्ये हवी आहेस. हा आता वेद जसा वर वागतोय तसं अजिबात काही नाहीये आणि त्याचं वाईट तर अजिबात वाटून घेऊ नकोस. स्वतःवर विश्वास ठेव, स्वतःच्या प्रेमावर विश्वास ठेव. हे बाकी सगळ्यांना त्याच्यावर सोडून दे. तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. विश्वास ठेव.
आईची काळजी घे. आणि तू पण आराम कर आता. आणि काही लागलं तर मी आहेच इथे, मला बोलू. हं? चल येऊ. शंकर काका योग्य तेच बोलले. वेदचं वरवरचं वागणं बोलणं वेगळं आहे, पण मनातून तो खूप प्रेमाने करतो माझ्यासाठी, आईसाठी. वेदला अभ्यंग स्नान घालावं हे माझ्या मनात आहे, पण माझी इच्छा पूर्ण होईल का? विठा, चला आटोबाई पटपट. हं, पटपट आवरायला हवंय आपल्याला. महाराणी बाईसाहेब अजून उठलेले दिसत नाहीयेत. जा त्यांना पायगडे घालून घेऊन या. कोण कोण काय, तुझी ना ट्यूबच पेटत नाही कधी कधी. होतांच्या नव्या सुनबाई, जा बोलवा त्यांना पायगडे घालून. शुभ दीपावली सासूबाई. तुलाही दिवाळीच्या शुभेच्छा. आशीर्वाद द्या. विठा काकू, तुम्हाला सुद्धा हॅपी दिवाळी. हे बघा, मी तुमच्यासाठी गजरा घेऊन आले. या ग, किती सुंदर गजरे आहेत. पण कधी आणलेस तू? काल मार्केटला गेलेले ना, तिकडून घेतला. तुम्हाला मोगरा खूप आवडतो ना, माहितीये मला. खरंच कौतुक वाटतं मला तुझं. सगळं लक्षात ठेवतेस तू. थांबा, मी तुम्हाला माळून देते. नाही नाही, नको. दे. मी जरा आत बघून येते सगळी तयारी झाली का. मी आत जाऊन माळेन ना. तुम्हाला देऊ मी माळून? एक नंबरची चोंबडी ही नली. आपल्या सगळ्यांवर किती प्रेम आहे हे दाखवण्याची एकही संधी सोडत नाही. चिवट आणि निगरगट्ट आहे. काय झालं विठा काकू? थँक्यू. या ये ग, चल लवकर ये. हा ये ग, ये लवकर ये. बरं नली, जावा ना. नवरदेवानं बोलू ना तुमच्या. आंघोळ घालायचे ना, आणि उठलं कसं लावायचं, कसं रगडून रगडून जा लवकर आहे. चल आलेच. नली, वेदला घेऊन या लवकर.
चला. काय आहे ची सोप झाली नाहीये का नाही हवाय लावायचंय बाहेर चल. सोड काय हवंय लावायचंय ना. मला उन्ह लावायचं नाही मला झोपायचं काय हवंय तुला तू उठणं लावायला हवायस. मला उठणं लावायचं नाहीये मला झोपायचंय प्लीज वेद वेद उठणं कुठे उठणं चेंडूने दिलेलं. चेंडू चेंडू नाही रे उठणं. नाही उठायचं मला झोपायचं चेंडूने दिलेलं उठणं कुठे आहे. त्या पासपोर्ट दिलेल्या त्यावर एक फ्री दिलेलं ते ह्या उठण्याच्यात राहतात इथे ठेवलं तर मी काय मिळवलंस हे सगळं करून
तुला उठवलं. चल आता बाहेर, ब्रश कर लवकर, सगळे वाट बघतात. चोळून चोळून उठणं लावायचं. चल. मला झोपायचंय. मला उठ नाही लागेल.